नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशन पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि मी शुभम तुमच्या समोर आजच्या द हिंदू न्यूजपेपरचा ॲनालिसिस करण्यासाठी समोर उभा आहे. तर चला बघूया आजच्या द हिंदू न्यूजपेपरमध्ये एक्झामच्या पॉईंटनी कोणते रेलेव्हंट आर्टिकल्स आहेत जे की आपल्याला युटिलाइज्ड करता येतील. ठीक आहे. सो आता पहिलं जे आर्टिकल आहे या आर्टिकलमध्ये बघा काय म्हटलेलं आहे की पहिलं आर्टिकल इथं आपल्याला असं म्हणतं की CJI शिफ्ट्स पिटिशन्स अगेन्स्ट CEC सिलेक्शन लॉ टू अनदर बेंच. ओके. सो एक गोष्ट इथं थोडंसं मला हायलाईट करायची होती ती अशी आहे. तर हा जो मुद्दा आहे तो आपल्या फॉर GS2 या पेपरसाठी इम्पॉर्टंट आहे आणि GS2 मधला जो आपला सिलेबसचा पॉइंट आहे अपॉइंटमेंट टू द व्हेरियस कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट. ठीक आहे. सो या संदर्भातलं हे डिस्कशन आहे. आता CJI म्हणजे इथं लक्षात ठेवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे भारताच्या सर्वोच्च न्यायालय म्हणजे जे सुप्रीम कोर्ट ऑनरेबल सुप्रीम कोर्ट आहे त्याचे जे सर्वोच्च न्यायाधीश असतात म्हणजे त्यांना काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया. त्यांनी शिफ्ट केलेली आहे पिटिशन अगेन्स्ट द CEC म्हणजे इथं लक्षात ठेवा चीफ इलेक्शन कमिशनर म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त चीफ इलेक्शन कमिशनर. ओके. यांच्या संदर्भात एक पिटिशन म्हणजे याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि ती त्यांनी दुसऱ्या बेंचला रेफर केलेली. आता बेंचला रेफर केलेली म्हटले म्हणजेच काय एक लक्षात ठेवा आता सध्या 34 सुप्रीम कोर्टमध्ये जजेस आहेत आणि एक CJI आहेत. आय थिंक 33 असतील. आय एम सॉरी 33. येस 33 + 1 इट मेक्स 34. तर CJI जे आहेत म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांना मास्टर ऑफ रोस्टर म्हणतात. ओके. सो मास्टर ऑफ रोस्टर म्हणजे काय असतं तर या टर्मिनॉलॉजीमध्ये एवढं लक्षात ठेवायचं की ज्या ज्या महत्त्वाच्या केसेस किंवा पिटिशन्स याचिका ऑनरेबल सुप्रीम कोर्टाच्या पुढे येतात तर त्या केसेस कुठले ऑनरेबल जस्टिस किंवा जज डील करतील याचे नियम किंवा याचं अलॉटमेंट जे असतं ते कोण करतात चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे करतात म्हणजे हे त्यांचं काम असतं. सो मग त्यांनी काय केलेलं आहे की CEC चीफ इलेक्शन कमिशनर यांचे जे अपॉइंटमेंटची जी प्रोसेस झालेली होती 2023 मध्ये याच्यामध्ये बदल झाले होते थोडेसे. तर ती बदललेली प्रोसेस आहे त्याच्या अगेन्स्ट पिटिशन म्हणजे याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्यांनी ती काय केलेली आहे अनदर बेंचला म्हणजे दुसऱ्या जज जे आहे तिथं त्यांच्याकडे दिली गेलेली आहे. तर या संदर्भात एक लक्षात ठेवा थोडंसं हे कॉन्ट्रोवर्शियल होतं आणि जे आत्ताचे चीफ जस्टिस आहेत जस्टिस सूर्यकांत म्हणून त्यांचं नाव आहे. ठीक आहे. तर आता याच्याशी रिलेटेड 2023 मध्ये काय झालं होतं की थोडे चेंजेस झाले होते ते आपण बघूया. तर ते चेंजेस म्हणजे काय आहेत नक्की बघूया. तर एक लक्षात ठेवा की आता चीफ इलेक्शन कमिशनर आहेत म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्यासाठी 3 मेंबरची एक कमिटी बसणार आहे ज्याच्यामध्ये सुरुवातीला प्राईम मिनिस्टर असतील. नंबर 2 परत कोण असणार आहेत अ मिनिस्टर अपॉइंटेड बाय PM. सो अपॉइंटेड बाय हुम PM म्हणजे प्राईम मिनिस्टरनी अपॉइंटमेंट केलेले कोण असणार आहेत तिथं मिनिस्टर असणार आहेत. आणि तिसरे जे कोण असणार आहेत तर ते असणार आहे लीडर ऑफ अपोजिशन. थोडक्यात अशा 3 मेंबर्सची काय असणार आहे ही कमिटी असणार आहे. 3 मेंबर्सची काय असणार आहे इथं लक्षात ठेवा कमिटी असणार आहे आणि या कमिटीच्या नुसार काय होणार आहे सिलेक्शन होणार आहे आता मुख्य निवडणूक आयुक्त म्हणजेच चीफ इलेक्शन कमिशनर देअर इलेक्शन सर्व्हिस कंडिशन रिमूव्हल असं नावाचा तो ऍक्ट आहे आणि त्या ऍक्टच्या नुसार ही 3 मेंबरची कमिटी बसणार आहे. मग आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे तर एक लक्षात ठेवा की एक्झिक्युटिव्ह म्हणून नावाचं जे काही इथं संस्था आहे एक्झिक्युटिव्ह म्हणून नावाची बॉडी आहे तिचा हस्तक्षेप कुणामध्ये वाढतोय कॉन्स्टिट्यूशनल बॉडीजमध्ये म्हणजे जे रोल ऑफ अपॉइंटमेंट आहे ऍक्च्युली तो अनबायस्ड राहायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये फेअर सिलेक्शन प्रोसेस पाहिजे ना इथंच ही गोष्ट चॅलेंज झालेली आहे. कशी तर एक लक्षात ठेवा जर आता 3 मेंबर सिलेक्शन कमिटी आहे की ज्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर्स होत आहेत. आता त्यांनी अपॉइंट केलेले एक मिनिस्टर म्हणजे त्यांच्याच मंत्रिमंडळातील काउन्सिल ऑफ मिनिस्टर जी असते त्यांची त्याच्यातीलच एक मिनिस्टर असतील आणि दुसरं कोण आहे लीडर ऑफ अपोजिशन म्हणजे विरोधी पक्षनेते जे लोकसभेमध्ये असतील. या 3 मेंबरची मिळून काय होणार आहे तिथं बॉडी बनणार आहे. मग आता प्रॉब्लेम काय याच्यामध्ये तर एक लक्षात ठेवा प्रॉब्लेम असा आहे की ज्यावेळेस पण अपॉइंटमेंट होईल तर तिघांपैकी काय केलं जातं तिथं डेमोक्रेटिकली इलेक्शन केलं जाईल म्हणजे मतं दिली जातील स्वतःची. मग आता से फॉर एक्झाम्पल प्राईम मिनिस्टर आहेत यांनी मत दिलं स्वतःचं मग त्यांनीच अपॉइंट केलेले जे तिथं कोण आहेत मंत्री आहेत म्हणजेच काउन्सिल ऑफ मिनिस्टर मधले मिनिस्टर आहेत त्यांना सुद्धा काय दे आर लिगली बाउंड. जर प्राईम मिनिस्टरचं ऐकलं नाही तर काय करणार आहेत प्राईम मिनिस्टर म्हणतील की पदावरून दूर हो बाबा. म्हणजेच याचा अर्थ काय की देअर विल बी ऑलवेज 2:1
मेजॉरिटी, म्हणजेच मेजॉरिटी कुणाची असणार आहे, प्राईम मिनिस्टर, आणि कुणाची असणार आहे बरोबर तिथं, काउन्सिल ऑफ मिनिस्टर मधले मिनिस्टर असणार आहेत. मग थोडक्यात काय की जो एक्झिक्युटिव्हचा पार्ट आहे आपल्या इथं, कार्यपालिका जे म्हणतो आपण, की ज्याच्यामध्ये कोण कोण असतं, प्राईम मिनिस्टर असतात, काउन्सिल ऑफ मिनिस्टर असतात, अटर्नी जनरल असतात, त्याच्यानंतर प्रेसिडेंट असतात, या सर्वांचा हस्तक्षेप वाढतोय. आता प्रेसिडेंट तर बाउंड आहेत कुणाच्या डिसिजननी, या तिघांच्या, का, कारण असं सांगितलेलं आहे घटनेमध्ये, प्रेसिडेंट आर ऑनरेबल प्रेसिडेंट इज what a ceremonial position, he is bound by the advice of the cabinet, है ना, म्हणजे हा कॅबिनेटमध्येच डिसिजन घेतल्यासारखं पॅरलली आपण असं म्हणू शकतो. मग ह्यांनी घेतलेला जो 2:1 जो डिसिजन आहे तो काय आहे, ऍक्च्युली तिथं कसं असणार आहे लक्षात ठेवा, बायस्ड असणार आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला आपल्याला त्या पदावर नेमायचं आहे याचा डिस्क्रिशन, याची चॉईस कुणाकडे असणार आहे, ऑनरेबल प्राईम मिनिस्टर यांच्याकडे असणार आहे. म्हणजेच एक्झिक्युटिव्हचा जो डॉमिनन्स आहे तो कॉन्स्टिट्युशनल बॉडीजमध्ये वाढतोय, आणि कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आर सपोज टू बी रिमेन इंडिपेंडंट, त्या वैयक्तिक स्वतंत्र असल्या पाहिजेत, तरच काहीतरी इथं काय आहे, जस्टिस किंवा ज्या गोष्टी आहेत ते काय होऊ शकतं इथं, म्हणजे काय होऊ शकतं लक्षात ठेवा, तुम्ही काय करू शकता, द वर्किंग ऑर द फंक्शनिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅन स्मूथली रन असं सांगितलेलं आहे तिथं. मग आता प्रॉब्लेम इथं असा आहे, मग याच्या संदर्भात काय झालेलं आहे, हा लॉ जो आहे ना हा चुकीचा आहे. ऍक्च्युली ड्राफ्टिंग ज्यावेळेस याचं बनलं होतं, म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर मी या बाजूला लिहितो, तर ज्यावेळेस सुरुवातीला याच्यामध्ये लॉ बनत होता त्यावेळेस एक सजेशन असं आलं होतं ऑनरेबल सुप्रीम कोर्टाकडून, की त्याच्यामध्ये तुम्हाला प्राईम मिनिस्टर आहेत ना ठेवा, त्याच्याच बरोबर लीडर ऑफ ऑपोजिशन ठेवायचे आहेत ना ठेवा, पण इन्स्टेड ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर मधले जे मिनिस्टर आहेत ना, मंत्री आहेत, त्यांच्या जागी यांना ठेवू नका, त्यांच्या जागी चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा एक हायकोर्टचे कोण ठेवा तिथं, जज, यापैकी कोणतरी आलं पाहिजे असं रेकमेंडेशन आलं होतं. पण ते काही त्यावेळेस लॉ बनवताना इथं काय झालेलं आहे, ऍक्सेप्ट केलं नाही, आणि याच्या जागेवर काय केलं त्यांनी, काउन्सिल ऑफ मिनिस्टर आणलं. म्हणून ही आता काय झालेली आहे इथं कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे. आणि याच अमेंडमेंटनुसार किंवा या चेंजनुसार एक लक्षात ठेवा, जे आत्ताचे सीईसी म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार यांची काय झालेली आहे तिथं नेमणूक झालेली आहेत, आणि त्यांच्यावर असे आरोप लावलेले आहेत, अलिगेशन्स आहेत की दे आर वर्किंग बायस्ड, म्हणजे ते काय करतायत तिथं, निपक्षपातीपणे काम न करता पक्षपातीपणा करतायत, की फक्त रुलिंग पार्टीजलाच काय करतायत ते फेवर करतायत, असं अलिगेशन्स, आरोप त्यांच्यावर काय झालेले आहेत, राज्यसभा आणि लोकसभेमध्ये झालेले आहेत. आणि त्या संदर्भातलं एक मोशन पास झालेलं आहे की त्यांना पदावरून दूर करण्यात यावं असं सांगितलं गेलेलं आहे. तर एक लक्षात ठेवा, 124 म्हणून 124 नाही 324 आर्टिकलमध्ये ती प्रोसेस आहे, 4 मध्ये 324(4) सबसेक्शन, त्याच्यानुसार ती इनिशिएट झालेली आहे. बट रिक्विजिट मेजॉरिटी नाही आहे, पण ऑन रेकॉर्ड ते राहणार आहे की यांच्या बाबतीत अशा अशा गोष्टी घेतल्या गेल्या होत्या. मग आता हे सगळं जर असेल तर मला एवढं सांगा की चीफ इलेक्शन कमिशनर जे आहेत दे आर सपोज टू बी रिमेन इंडिपेंडंट, कारण त्यांच्या हातामध्ये चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया म्हटलं जातं, नॉट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ते गव्हर्नमेंटचा पार्ट नाही आहेत. ही इज सपोज टू रिमेन इंडिपेंडंट अँड ही इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल ऑफ द इलेक्शन प्रोसेस इन द कंट्री. म्हणजे एवढं मोठं काय आहे तिथं त्यांचं योगदान असतं. से फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 10th कॅबिनेट सेक्रेटरी ऑफ इंडिया जे होते, ज्यांना पॉलिटिशियन्स चळाचळा कापायचे किंवा त्यांच्याबद्दल एलिमेंट ऑफ फिअर होता बॅक इन द माइंड व्हाईल वर्किंग पॉलिटिशियनच्या बाबतीत, ते होते ऑनरेबल TN सेशन, ज्यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. अँड ही यूज टू से आय ईट पॉलिटिशियन्स इन द ब्रेकफास्ट, असं त्यांचं एक स्टेटमेंट होतं. बट बूथ रिगिंग, व्हायलन्स, फ्रॉडुलंट प्रॅक्टिसेस यासारख्या ज्या गोष्टी काही होत्या त्यावेळेस तिथं चाललेल्या होत्या, त्यांनी खूप कंट्रोल ठेवला होता त्याच्यावर. इवन दो त्यांनी एकदा इलेक्शन घेण्याचं टाळलं पण होतं. त्यांच्या विरोधात ऑनरेबल सुप्रीम कोर्टमध्ये पिटिशन दाखल झाली होती की चीफ इलेक्शन कमिशनर इज नॉट कंडक्टिंग द इलेक्शन. मग त्यावेळेस त्यांनी उत्तर असं दिलं होतं की गव्हर्नमेंट इज नॉट गिव्हिंग मी द फंड्स, हाऊ कॅन आय कंडक्ट द इलेक्शन्स, प्लीज टेल मी. या खड्या शब्दात त्यांनी गव्हर्नमेंटला सुनावलं होतं. आणि तुम्हाला माहीत असायला पाहिजे की आज डेमोक्रेसी जर फंक्शन करायची असेल किंवा लोकशाहीला जर वाचवायचं असेल तर चीफ इलेक्शन कमिशनर या पदावर बसलेल्या व्यक्तीचं काम खूप इम्पॉर्टंट असतं. सो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ही शुड बी व्हेरी ऑनेस्ट, ही शुड बी व्हेरी नॉन पार्टिसन पर्सन, ही शुड ॲक्ट इन अ इम्पार्शियल वे. हे 3 शब्द फार महत्त्वाचे आहेत, तुम्हाला मेन्सला लिहावेच लागतील. ठीक आहे. सो या पद्धतीने हे आर्टिकल आहे आणि याच्यावर जर कुठं असं डिस्कशन आलं तर ही गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. 2023 मध्ये अल्दो CEC जे असतात त्यांची अपॉइंटमेंट, म्हणजे यांची जी अपॉइंटमेंट आहे ते ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ युनियन ऑफ इंडिया करतात, त्यांच्या हातात आहे. ठीक आहे.
सो या पद्धतीने हे आपलं पहिलं आर्टिकल होतं. नेक्स्ट टू दिस बाकी सगळ्या गोष्टी मी काय आहे ते सांगितलेले आहेत. जस्ट मी स्लाइड केलेली आहे, तयार केलेली आहे. मला थोडक्यात काय सांगायचं होतं की ह्या ज्या गोष्टी आहेत ना की तुम्हाला बाय हार्ट माहीतच पाहिजे. इवन दो आय हॅव स्टडीड दिस थिंग्स फॉर यू गाईज, यू शुड ऑल्सो रिमेंबर इट बाय हार्ट फ्रॉम द बॉटम ऑफ युअर हार्ट. दॅट्स इट. नेक्स्ट टू दिस वन. चला आता काय सांगितलेलं आहे बघा की लेटर्स टू द एडिटर. सो ऑलरेडी आय हॅव टोल्ड यू गाईज अबाउट दिस वन की ज्यावेळेस पण तुम्ही पेपर वाचत असतात तर तिथं आहे ना लेटर्स टू एडिटर म्हणून नावाचं एक सेशन येतं. तो सेक्शन मधले काही महत्त्वाचे मुद्दे असतात ना ते तुम्ही उचलले पाहिजेत. कशासाठी? टू बिल्ड युअर व्ह्यू पॉईंट्स, है ना, बिल्ड युअर व्ह्यू पॉईंट्स ऑन अ पर्टिक्युलर इश्यू. सो पहिलं जर सोडून दिलं तरी काय प्रॉब्लेम नाही, पण इथं बघा, द डेडली स्ट्राईक ऑन द की इन्फ्रास्ट्रक्चर हॅव ऑलरेडी सेंट द ग्लोबल इकॉनॉमी फॉर अ टॉस. Much water has flown under the bridge since the start of the war on the February 28. Any prolongation will spell a doom for many countries, and the US president must display the high statesmanship. So it has been suggested by, whose name is this? The D. Sethuraman from the Chennai. Sorry. Extremely sorry. I read it wrong. Mr. V. Joan Dhanakumar. So he's from the Chennai, and he has expressed his views that the US president must show the high statesmanship, that he should act in a very judicious way. He should think twice before criticizing or taking any actions. He should act in a very ethical manner. So that's what been suggested by this article. The US should issue its belligerent means what? A kindness. Yes, kindness, and set into the motion depth diplomacy to bring about a ceasefire. So there should be a ceasefire. So what does he says? So these kinds of articles are important not from the perspective of building the content for the answers, but to build your vocabulary, that is lexicon. So belligerent, it means the kindness. You should know about this one. This is the synonym for it. म्हणजे तो समानार्थी शब्द आहे तिथं. नेक्स्ट टू दिस दुसरी गोष्ट काय आहे की स्टेटसमनशिप. येस, की जे पॉलिटिशियन्स आहेत ना त्यांनी स्टेटसमनशिप दाखवली पाहिजे. दे शुड ॲक्ट इन अ ज्युडिशियस इन अ एथिकल वे, है ना, असं त्यांना त्यावेळेस तिथं सांगायचं आहे. पुढं तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमचे पॉईंट्स बिल्ड करू शकता आणि जे इंटरव्ह्यूसाठी कामाला येतात बरं का. So these kinds of points are very much important ultimately in your personality test. कुठलेही असू दे तिथं तुम्हाला कामाला येतील UPSC मध्ये. सो आता बघा इथं पण एक व्ह्यू दिलेला आहे, क्रॉस ओव्हर सेशन सीझन. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, इट इज अनफॉर्च्युनेट दॅट ड्युरिंग द इलेक्शन्स द पार्टी स्विचिंग हॅज बिकम अ रूटीन फीचर विच पॉलिटिशियन क्रॉसिंग ओव्हर अ प्रायमरी फॉर द पॉवर अँड द मॉनिटरी गेन. येस, सम पॉलिटिकल पार्टीज एंगेज इन हॉर्स ट्रेडिंग, recruiting candidate from the rival parties for the electoral advantage. In the run-up to the Assam Assembly, the BJP has fielded defectors from the Congress who have not only betrayed their parent party but also the voters who got elected. And anti-defection law, despite the anti-defection law exists, identifies such turncoats and reject them when they seek vote. So, while talking in terms of the reforms to the electioneering process, what we are able to see is that although there is a presence or the prevalence of the anti-defection law on the ground or in the country, but still despite this the existence of law, there is a gross in violation that some parties in the power are just misusing it in the name just to strengthen their position, to show that their power, what they can do it. So exactly what they are doing on in a practice is that they are choosing the members or the members to contest the election from the defector parties. It means that there is a kind of a horse trading. म्हणजेच तिथं काय झालेलं आहे, घोडेबाजार असं चाललेलं आहे. म्हणजे दुसऱ्या पार्टीतले जे मेंबर्स आहेत त्यांना घेऊन येणं आणि त्यांना काय करणं, इलेक्शनच्या वेळेस थोडंसं पैसे देऊन काय करणं, उभा करणं आणि ते काय करणं की तिथं आपल्या बाबतीत ते हे करणं. सो दिस इज अ ग्रॉस थ्रेट टू द डेमोक्रेसी. अँटी डिफेक्शन लॉ जे 10th शेड्यूलमध्ये आहे, जिथं सांगितलं होतं की 52nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आली होती, तर त्यामध्ये काय आहे की सांगितलं होतं की अँटी डिफेक्शन काय असलं पाहिजे, तिथं लॉ असला पाहिजे, बट दॅट इज बीन ग्रॉसली मिसयुटिलाइज्ड आणि तो नाही झाला पाहिजे. त्या बाबतीत तुम्ही काय केलं पाहिजे, ॲक्च्युली गोष्टीमध्ये थोड्याशा बघून घेतल्या पाहिजेत. आणि काय झालं पाहिजे की देर शुड बी अ एथिकल और देर शुड बी अ स्पिरिटेड पब्लिक स्पिरिटेड पर्सन्स शुड बी देअर सो दॅट दे कॅन नॉट गो अँड जॉईन अनदर पार्टी. आता कसं झालेलं आहे की सगळ्याच पॉलिटिशियन्सला इथं म्हणजे काय करतायत ते की जस्ट इन ऑर्डर टू सिक्युअर मनी अँड पोझिशन
दे आर नॉट गोइंग फॉर द, दे आर जस्ट अवॉइडिंग और शनिंग द पाथ ऑफ द मोरॅलिटी. येस, सो हे झालं नाही पाहिजे. सो एडिटर्सचे जे म्हणजे रीडर्सचे जे व्ह्यूज आहेत ते पण आपण बघितले पाहिजेत. याच्यानंतर आता हे जे आर्टिकल आहे तर हे आहे GS3 इकॉनॉमी याच्या पर्स्पेक्टिव्हनी. सो आता तुमच्या इथं बघा एक कोर सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी म्हणून नावाची कन्सेप्ट आलेली आहे. तर बघा इंडेक्स ऑफ 8 कोर इंडस्ट्रीज ICI इज बीन प्रिपेअर्ड बाय एव्हरी मंथ, रिलीज बाय ऑफिस ऑफ द इकॉनॉमिक ॲडवायझर, है ना, आय थिंक DPIIT, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड, है ना. याचं जुनं नाव जे होतं ते होतं डिपार्टमेंट फ्रॉम इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन, DIPP हे जुनं नाव होतं, जे बदलून परत नाव झालेलं आहे डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंडस्ट्रियल ट्रेड म्हणून नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे. तर ते काय करतं अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. तर ते काय करतं इंडेक्स ऑफ 8 कोअर इंडस्ट्रीज काय करतं तिथं ते दर महिन्याला देत असतं. म्हणजे दर महिन्याला आपल्याला 8 महत्त्वाची जी अर्थव्यवस्थेतील सेक्टर्स आहेत, जी क्षेत्र आहेत त्यांच्या संदर्भातील आपल्याला काय देत असतं, डेटा देत असतं. सो याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, इथं मॅप दिलेले आहेत, बाकी सगळ्या दिलेले आहेत, वेस्ट एशिया क्रायसिसबद्दल बोललेलं आहे, कुठल्या किमती किती वाढलेल्या आहेत, काय आहेत, हे सगळं तुम्ही आर्टिकलमध्ये बघू शकता. पण माझा कन्सर्न म्हणजे माझं जे तुमच्यासाठी इथं काळजी ही आहे की तुम्हाला ॲटलिस्ट पहिल्यांदा बेसिक माहीत असणं फार गरजेचं आहे, की जे तुम्ही मिस नाही केलं पाहिजे. मग काय आहे बेसिक, चला बघूया. तर एक तर पहिलं माहित पाहिजे की हे मंथली होते, ठीक आहे. रिलीज बाय हुम, डिपार्टमेंट ऑफिस ऑफ द इकॉनॉमिक ॲडवायझर, इम्पॉर्टंट आहे शब्द, ऑफिस ऑफ द इकॉनॉमिक ॲडवायझर, डिपार्टमेंट फॉर द प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, ज्याचं बेस इयर आहे 2011-12. म्हणजे विथ रेफरन्स टू द 2011-12 आत्तापर्यंत किती चेंजेस झालेले आहेत प्राईसमध्ये हे तिथं दाखवले जातात. से फॉर एक्झाम्पल समजा 100 रुपये किंमत एखाद्या गोष्टीची 2011-12 मध्ये होती आणि आज 2026 मध्ये त्याच गोष्टीची किंमत 150 रुपये झालेली आहे. तर त्या गोष्टीची किंमत गेल्या या 10 ते 12 वर्षात किती टक्क्याने वाढली, 50% वाढली. ऑलमोस्ट 50% इन्हान्समेंट फ्रॉम द बेस इयर. म्हणजे कसं कळतं की इथं त्या बेस इयर पासून आत्तापर्यंत किती चेंजेस झालेले आहेत पर्सेंटेज वाईज हे चेंज करता येतं आणि त्याच्या चेक करता येतं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय बघता येतं की नक्की का चेंजेस झालेले आहेत त्या गोष्टीमध्ये, मग ते तुम्हाला तिथं कॉजेस सांगता येतात. सो ही इम्पॉर्टंट बीट होते. याच्यामध्ये तुमच्या पुढे एक मस्तपैकी मी काय केलेलं आहे, इंडियाज 8 कोअर इंडस्ट्रीज ज्या आहेत मी तिथं दाखवलेल्या आहेत. इट कन्स्टिट्यूट्स द 40.27 वेट इन इंडेक्स ऑफ 8 कोअर इंडस्ट्रीज. तर एक लक्षात ठेवा, जेवढे अर्थव्यवस्थेची क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये 40.27% एवढं कंट्रीब्युशन ह्या 8 कोअर इंडस्ट्रीज देतात. आणि हे गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे आणि आकडे फार इम्पॉर्टंट असतात. इवन दो इफ यू आर ट्रेडिंग, जर ट्रेडिंग वगैरे जरी कोणी करत असेल ना, याच्यावर लक्ष ठेवणं फार इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, शेअर मार्केट्समध्ये जर कोणी इन्व्हेस्टमेंट करत असेल, ट्रेडिंग जर कोणी करत असेल ना, तर फार इम्पॉर्टंट आहे. सो कोलला आहे वेटेज 10.33%. 33 म्हणायचं नसतं. फार बरेच मुलं असे आहेत की जे 33 म्हणतात, पॉईंट लागल्यानंतर इंडिव्हिज्युअल काउंट द्यायचा असतो. 33 परत इथं 8.98 नाही म्हणायचं, 8.98%. सो क्रूड ऑइल, कच्चं तेल जे आहे म्हणजे कोळसा जे आहे त्याला बघा किती दिलेला आहे, बघा इथं कोळसा याला 10.33% दिलेला आहे. क्रूड ऑइल म्हणजे कच्चं तेल जे आहे ना, या कच्च्या तेलाला काय दिलेलं आहे 8.98%, ऑलमोस्ट क्लोज टू द 9%. यू कॅन से जस्ट 0.02% डिफरन्स इज देअर. नॅचरल गॅस म्हणजे नैसर्गिक वायू जो आहे तुमचा लागतो तिथं, त्याला 6.88%. रिफायनरी प्रोडक्ट्स 28%, म्हणजे जे ज्यावेळेस तुम्ही प्रोसेस करता ऑइल पेट्रोलियम प्रोडक्ट्सवर, त्याच्यावरून जे झालेले तुमचे प्रोडक्ट्स तयार होतात त्याला म्हणतो आपण. त्याच्यानंतर फर्टिलायझर्स खतं 2.63%, स्टील 17.92%, येस, सिमेंट 5.37% अँड इलेक्ट्रिसिटी दॅट इज 19.85%. आत्ता सध्या असं काय आहे तिथं चेंज आहे, मंथली चेंज होण्याचे चान्सेस असतात. मग आता मी हा क्वेश्चन का घेतले, तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला कोर सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी पार्ट असणं गरजेचं आहे. कुठले कुठले, कोल, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, स्टील, सिमेंट, फर्टिलायझर्स आणि अजून कुठलं आहे बघा इथं सांगितलेलं आहे इलेक्ट्रिसिटी आणि अजून काय राहिलं होतं नॅचरल गॅस. सो एक 6-7 मला आत्ता पाठ आहेत, तुम्हाला 7 ते 8 पाठच करावे लागतील. देर इज नो ऑप्शन. कारण याच्यासाठी ऑलरेडी UPSCनं वे बॅक इन समवेअर इन 2016 दे हॅव आस्क्ड द क्वेश्चन. सो UPSCचा क्वेश्चन आहे बघा प्रिलिम्सचा, इन द इंडेक्स ऑफ 8 कोअर इंडस्ट्रीज विच वन हॅज हायेस्ट वेटेज. कुठल्या दिलेल्या 8 सेक्टर्सपैकी इथं हायेस्ट वेटेज कुणाला आहे, तर कोल प्रोडक्शन, इलेक्ट्रिसिटी जनरेशन, फर्टिलायझर आणि स्टील प्लांट. तर त्यावेळेस ज्यावेळेस प्रश्न हा 2016 मध्ये विचारला होता त्यावेळेस कुठला होता, तर लक्षात ठेवा इलेक्ट्रिसिटी. फर्टिलायझरला तर फार कमी आहे 2.63%, स्टीलला पण फार कमी आहे, कोलला जास्त नाही आहे 10% आहे फक्त.
यालाच फक्त 19% त्यावेळेस होतं. सो हे थोडंसं ट्रेंड माहीत असणं गरजेचं आहे. सगळ्या डेटा पाठ करणं इम्पॉर्टंट नाही, फक्त हायेस्ट कुठला लोएस्ट कुठला थोडंफार माहीत असणं गरजेचं आहे. आणि तेवढे सगळे सेक्टर कुठले कुठले, कोल, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, स्टील, सिमेंट, फर्टिलायझर, नॅचरल गॅस आहे ना, 7 साले, अजून एक माझं विसरलेलं आहे. सो इट्स ओके, 7 ते 8 माहीत पाहिजेत रफली. थोडासा ट्रेंड माहीत पाहिजे. 2011-12 दॅट इज द बेस इयर. डिपार्टमेंट फॉर द प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड, ऑफिस ऑफ द इकॉनॉमिक ॲडवायझर अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, एवढं माहीत पाहिजे. दॅट्स इट, लिव्ह दिस वन. सो अशा पद्धतीने आपलं काय झालेलं आहे, इथं हे आर्टिकल कव्हर झालेलं आहे. बघा, मी ज्यावेळेस पण कुठले आर्टिकल घेत असतो ना, तर त्याच्यामागे काही ना काहीतरी पर्पज असतो. एक लक्षात ठेवा की असं नाही आहे की मी कुठलेही आर्टिकल्स उचललेत आणि तुमच्या पुढे देतोय. जे एक्झाम पॉईंट रिलेव्हंट आहेत, मी सांगितलं मी ट्रायोमध्ये गोष्टी ठेवणार आहे. एक करंटमध्ये त्याची बीट आहे, त्याचा रिलेव्हन्स PYQ साठी असेल आणि PYQच्या थ्रू आपलं बेसिक बिल्डिंग करायचं आहे तिथं. ठीक आहे. सो आता इथं पुढं हा जो आहे तो ट्रम्प्स कॉल फॉर नाटो अलाइज कॉवर्ड ओव्हर द इराण इशू. युद्ध पेटलेलं आहे आणि ट्रम्प ऑनरेबल म्हणण्याच्या पण पुढे गेलेलं आहे. आता ॲक्च्युली म्हणायला पण नाही पाहिजे, एवढा अनइथिकल गोष्टी वागलेल्या आहेत. पण ट्रम्प यांनी काय म्हटलेलं आहे की कावर्ड्स आहेत. हू? नाटो. सो नाटो म्हणून जे येत आहे, तर एक लक्षात ठेवा, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणून नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे की हे ॲक्च्युली इट इज अ डिफेन्स ट्रीटी, म्हणजे हे संरक्षण करार आहे. कुणामध्ये? तर वेस्टर्न युरोपचे जे काही महत्त्वाचे देश आहेत तिथले, आणि प्लस त्याच्याच बरोबर कोण आहे? अमेरिका, नॉर्थ अमेरिकामधले, यांच्यामध्ये असलेली ही संधी आहे. म्हणजे थोडक्यात करार आहे, एक ट्रीटी आहे. मग काय करार आहे? तर बघा, हे 32 प्लस अमेरिका जे असे काही जेवढे देश आहेत, याच्यामध्ये काय करतात, एका देशावर जरी अटॅक झाला, कुणी जर बाहेरच्यानी केला, से फॉर एक्झाम्पल इकडून कुणीतरी बाहेर, जेवढी त्यांची जी ट्रीटी आहे नाटो, या नाटोमधल्या, थोडंसं क्लिअर करतो, समजा नाटो मधले जेवढे मेंबर आहेत इथं, ते 32 युरोपमधले आणि प्लस नॉर्थ अमेरिका, यांच्यावर जर कोणी अटॅक केला, तर एका देशावर जरी कोणावर अटॅक केला ना, तर त्याला काय समजलं जाईल? पूर्ण नाटोवर हल्ला समजला जाईल. बरोबर आहे? म्हणजे काय थोडक्यात, नाटो मधला समजा एखादा देश घ्या, कुठलाही युरोपमधला आहे ना, ब्रुसेल्स, बेल्जियमला घ्या, तिथंच हेडक्वार्टर आहे याचं. तर बेल्जियमवर जर कोणी हल्ला केलेला आहे तिथं, ठीक आहे, तर तिथं काय समजलं जाईल की पूर्ण अख्ख्या नाटोवर हल्ला केलेला आहे. सो इट इज अ कलेक्टिव्ह डिफेन्स ट्रीटी असं म्हटलं गेलेलं आहे त्याला. लक्षात ठेवा, हा शब्द फार इम्पॉर्टंट आहे. बाकी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला वाचून दाखवतो. प्रश्न विचारलेला आहे, नाटोचे मेंबर्स कोण आहेत 2024 का 25 मध्ये, आय थिंक त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. सो ते पाठ करणं मेंबर्स त्यावेळेस इम्पॉर्टंट गोष्ट होती. सो आता तो प्रश्न येऊन गेलेला आहे, तर UPSC तसा प्रश्न विचारेल का? आता परत नाही. वी कांट से एनिथिंग. Unfortunately, I told you this is an unpredictable public surprise commission. Yes. So full form जो आहे abbreviation, North Atlantic Treaty Organization, Intergovernment Military and Political Alliance, established on April 4, 1949. 1949 मध्ये झाले. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी, ऑल्सो नोन ॲज वॉशिंग्टन ट्रीटी. सो हे त्याचं सिनोनिम आहे, माहीत असलं पाहिजे. सिनोनिम म्हणण्यापेक्षा एक दुसरं नाव म्हणूया त्याला. हेडक्वार्टर ब्रुसेल्स, बेल्जियम, सांगितलं होतं. मेंबर्स ॲज ऑफ 2025 32 मेंबर्स आहेत. कंट्रीज फ्रॉम द युरोप अँड द नॉर्थ अमेरिका, म्हणजे नॉर्थ अमेरिकेमधले कंट्रीज आणि प्लस युरोपमध्ये आहेत. न्यूएस्ट मेंबर्स आहेत. फिनलँडनी जॉईन केलेलं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द MPSC पर्स्पेक्टिव्ह, कारण विचारतील MPSC मध्ये 100% असे नवीन मेंबर जॉईन झालं, नवीन कुठली तरी एखादी गोष्ट झाली की MPSCने त्याच्यावर लक्षात ठेवायचं, उडी मारलीच त्याच्यावर, माहीत असणं गरजेचं आहे. जर उद्या पेपरचं नेचर चेंज झालं, ऑल्दो ट्रेडिशनली असे प्रश्न तर MPSC मध्ये नाही आहेत, पण ॲटलिस्ट वी शुड बिल्ड अवर नॉलेज. महत्त्वाचं आहे, कारण आता मेन्सला प्रश्न येणार आहेत पुढं. जॉईन्ड ऑन एप्रिल 2023 अँड स्वीडन ऑल्सो जॉईन्ड ऑन मार्च 24, सिग्निफिकंटली चेंजिंग द नर्दर्न युरोप सिक्युरिटी. तर एक लक्षात ठेवा की कुठले कुठले आहेत की स्वीडन अँड ऑल्सो द फिनलँड हॅव जॉईन्ड दिस ट्रीटी. सो मग आता ह्याला लक्षात कसं ठेवणार? सो FS असं लक्षात ठेवा. फूड सेफ्टी असं काहीतरी आपण नाव ऐकलं ना, फूड सेफ्टी, तसं फिनलँड आणि स्वीडन असं लक्षात ठेवा. फिनलँड 2023 मध्ये, नेक्स्ट इयर 24 मध्ये. आता टोटल मेंबर्स 32 झालेले आहेत. वी आर गुड टू गो. सो या पद्धतीने काय आहे लक्षात ठेवा. नेक्स्ट, सो कोर पर्पज अँड प्रिन्सिपल्स कलेक्टिव्ह डिफेन्स ट्रीटी, आर्टिकल 5, त्याचं जे ट्रीटी म्हणजे जो करार आहे त्यातलं जे कलम 5 आहे ते काय म्हणतं? द हार्ट ऑफ अ ट्रीटी इट सेट्स दॅट आर्म अटॅक
अगेन्स्ट वन मेंबर, अ सिंगल मेंबर, एका मेंबरवर जरी अटॅक केला, इट इज कन्सिडर्ड एज अटॅक अगेन्स्ट ऑल द मेंबर्स. बॅकग्राऊंड अँड ओरिजिन, कोल्ड वॉर, ज्यावेळेस ॲक्च्युली 1960च्या पुढं 80च्या दशकामध्ये, ज्यावेळेस थोडंसं पुढं गेलो आपण, 60 पण नाही 80च्या दशकामध्ये कोल्ड वॉर चालू झाले होते बघा. फॉर्म ड्यू टू द डिटरन्स अगेन्स्ट द थ्रेट ऑफ सोव्हिएत युनियन एक्सपान्शन, है ना, सोव्हिएत युनियन आणि युरोप आफ्टर द वर्ल्ड वॉर, त्यावेळेस हे तयार झालं होतं. सो वॉर्सा पॅक्ट म्हणून होता. इट इज अ डायरेक्ट रिस्पॉन्स टू द नाटो, म्हणजे नाटोच्या अगेन्स्ट. मग त्यांनी काय केलं होतं तिथं, USSR म्हणजे युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रशिया म्हणून नावाचा तिथं काय होतं, जी ट्रीटी होती त्याच्यामध्ये पण बरेच देश होते. आय थिंक मोर दॅन 29 कंट्रीज होत्या तिथं. प्लीज करेक्ट मी इफ आय एम रॉंग बाय गिविंग द कमेंट्स इन द चॅट, है ना. सो सोव्हिएत युनियन फॉर्म्ड इट्स ओन ट्रीटी मिलिटरी अलायन्स, त्यांनी पण स्वतःच एक बनवून टाकली. त्यांनी एक गँग बनवली स्वतःची, ह्यांनी पण एक गँग बनवली, है ना. थोडक्यात लक्षात ठेवायचं. द वॉर्सा पॅक्ट 1955 डिसबँडेड इन 1991. सो ॲक्च्युली 1955ला बनवलं होतं ह्यांनी हा पॅक्ट, वॉर्सा पॅक्ट, बट डिसबँडेड इन 1991. म्हणजे ॲक्च्युली कोल्ड वॉर काय होतं माहिती आहे का, तर थोडक्यात मी इथं थोडंसं इंट्रोडक्शन देतो की 1900 आय थिंक 39 ते 45, येस, सेकंड वर्ल्ड वॉर जे होतं ते 45मध्ये संपलं आणि दोन्ही अलायन्सेस, ॲक्सिस पॉवर आणि अलाइड पॉवर्स जे अशा होते, 3 देश इकडे होते महत्त्वाचे. सो अलाइड पॉवरमध्ये जे होते आणि ॲक्सिस पॉवरमध्ये होते 6 देश, जर्मनी, जपान, इटली, रशिया, त्याच्यानंतर फ्रान्स, बाकी ब्रिटन वगैरे जेवढे काही कंट्रीज होते 5-6. तर त्यांना असं लक्षात आलं की वर्ल्ड वॉरमुळे काय झालेलं आहे, खूप नुकसान होतं आहे, रिसोर्स डिप्लेशन होतात आणि इन्फ्लेशन इतकी महागाई होती ना की परवडत नाही युद्ध करणं म्हणून. मग दोघांच्याकडे आहे ना महागाई इतकी वाढली होती आणि इकॉनॉमिकली ते स्टेबल राहणं फार अवघड होतं. मग त्यांनी काय ठरवलं की गप्प बसायचं आता. मग युद्ध तर काय करायचंय, काहीच करू शकत नव्हते. मग काय झालं होतं की अमेरिका जी होती ना, अमेरिकेच्या इथं खाली गेल्यानंतर ना, साऊथ अमेरिकेच्या इथे क्युबा म्हणून नावाचा देश आहे, ते साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिकेच्या इथं. तर तो जो देश होता तो ज्या प्रिन्सिपलवर चालतो तो लेफ्टिस्ट म्हणजे मार्क्सच्या व्ह्यू पॉईंटवर चालतो. आणि अमेरिका जरा थोडीशी कशी आहे, राईटिस्ट आहे, म्हणजे टेंडन्सी त्यांची थोडीशी कशी आहे, उदारमतवादी आहेत आणि जरा थोडंसं त्यांचं काय आहे की स्वतःचे जे धोरण आहे ते काय ठरवतात की नाही कॅपिटलिझम असलं पाहिजे. मग त्यांना जरा थोडीशी भीती होती की जो इकडं रशिया आहे त्या रशियाचा इन्फ्लुएन्स याच्यावर पडायला नको. मग त्याच्यामध्ये काय केलं, रशियाने आहे का नाही या क्युबाच्या ह्याच्यामध्ये फिडेल कॅस्ट्रो म्हणून त्यावेळेस त्यांचं तिथं गव्हर्नमेंट होतं, तर न्यूक्लिअर आर्सेनल्स ठेवले. न्यूक्लिअर आर्सेनल ठेवले म्हणजेच काय, तर एक लक्षात ठेवा, न्यूक्लिअर आर्सेनल म्हणजे त्यांनी तिथं जे अणुबॉम्ब होते ना ते नेऊन ठेवले. मग आता त्याला काउंटर कसं करायचं म्हणून आहे ना, इथं येणारं रशियाचं प्रत्येक जहाज आहे ना त्यांनी काय करायला लागले, अडवायला लागले. आता का अडवायला लागले, तर एक लक्षात ठेवा, ट्रेड करणार, पैसे मिळणार. मग जहाज अडवलं, व्यापार नाही होणार, ट्रेड होणार नाही, पैसे मिळणार नाहीत. मग हे जे वॉर होतं ना हे ट्रेड वॉर म्हणायला लागले, याला कोल्ड वॉर, शीतयुद्ध. भांडणं डायरेक्ट समोर नाहीत करायची, काय करायचं, व्यापार थांबवायचा. मग याच्यातूनच तिथं काय झालं, रायव्हलरीज तयार झाल्या, म्हणजे स्पर्धा पण तयार झाली आणि तिथं विरोधक पण तयार झाले. याच गोष्टीला सगळं कोल्ड वॉर, शीतयुद्ध असं म्हटलं जातं. आणि ज्याच्यामध्ये 2 अलायन्स तयार झाल्या, परत एकदा 2 वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. आणि भारतामध्ये त्यावेळेस आहे का नाही आयसोलेशन टेंडन्सी ठेवली. आयसोलेशन टेंडन्सी म्हणजेच काय, ना रशियाकडे जायचं ना अमेरिकेकडे जायचं, यांचे जे ब्लॉक्स आहेत तर जायचं कोणाकडं, दोघांशी सुद्धा इंडिपेंडेंटली व्यवस्थित डील करायचं आणि सांगायचं की नो प्रॉब्लेम, तुमच्या टेरिटोरियल ऑटॉनॉमी व्यवस्थित राहतील, सॉव्हरेनिटी व्यवस्थित राहील. त्यांनी सांगितले की 5 प्रिन्सिपल, म्युच्युअली आम्ही कोऑपरेट करायला तयार आहोत, पीस, डायलॉग ह्या गोष्टी असतील, दोघांना सुद्धा सपोर्ट देणार, तुमचं पण भलं आणि यांचं पण भलं, दोघांचं चांग भलं मराठीत सांगायचं जर. ह्या पद्धतीने आपण त्यावेळेस काय घेतला होता, स्टँड्स घेतला होता. आणि त्याला आयसोलेशनिस्ट किंवा ही जी पॉलिसी होती आयसोलेशनिस्ट म्हणजेच अलिप्ततावादाचे धोरण असं म्हणतो त्याला तिथं, अलिप्ततावादाचे धोरण असं तिथं म्हणतो. हे त्यावेळेस काय झालं होतं, तिथं आपले जे ऑनरेबल प्राईम मिनिस्टर होते, भारताचे पहिले प्रधानमंत्री, तर ते पंडित जवाहरलाल नेहरू, हे त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं. अशा पद्धतीने ते नाटो आणि त्याचं जेनेसिस आणि कनेक्शन आहे. सो प्रेझेंट डेमध्ये आता जे इराणवर हल्ला केला होता इस्रायलनी, तर इस्रायलवर परत हल्ला केला. मग आता नाटो मदतीला अमेरिकेचे येत नाही, याच्यासाठी काय सांगितलेलं की हे भित्रे आहेत सगळे नाटोचे मेंबर, ॲक्च्युली युरोपनी नाही पडलं पाहिजे,
जेवढं शांत राहून काम करता येईल, जेवढं इराणला आणि इस्रायलला सपोर्ट करता येईल दोन्ही बाजूंना, ऑल्दो आपण दोन्हीकडे चांगले मेंटेन केले पाहिजेत रिलेशन्स. इराणकडं आपण सपोर्ट केलाच पाहिजे आणि या पद्धतीने आपण आपले तिथं जे रिलेशन्स आहेत ते नेहमी कसे ठेवले पाहिजेत. ॲट द हार्ट ऑफ आवर डिप्लोमसी देअर शुड बी अ गुड रिलेशन्स, असं असलं पाहिजे. सो इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये अशा पद्धतीने गोष्टी चालतात. तर या पद्धतीने आज आपण एक 4 महत्त्वाचे मुद्दे कव्हर केलेले आहेत. शॉर्ट, क्रिस्पी बट लिमिटेड, एक्झाम्सच्या रिलेव्हंट आहेत ते एवढे मी इथं ठेवलेले आहेत. सो अशा पद्धतीने आजचं डिस्कशन मी इथंच थांबवतो. इनिशिएटिव्ह आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. याची PDF आहे टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला मिळून जाईल. लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्रामच्या चॅनलची तिथं मिळून जाईल, टेलिग्राम चॅनल. त्याला तुम्ही जाऊन तिथं सबस्क्राईब करू शकता. प्लीज डू वॉच. आणि बाकीचे जे काही इनिशिएटिव्ज आहेत याच्यावर आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात त्या कमेंटमध्ये तिथं आम्हाला कळवत राहा. सो वी कॅन इम्प्रूव्ह फॉर दॅट. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय बिग पिक्चर ऑफ दिस एपिसोड. सी यू अगेन नेक्स्ट टाइम. थँक्यू सो मच.